राष्ट्रवादी के विधायक सुलभा खोड़के ने मेलघाट में बिजली की समस्या को विधानसभा में उठाया। उन्होंने बताया कि मेलघाट के अभी भी कई गांवों में बिजली नहीं है और स्वतंत्रता के अमृत महोत्सव के बाद भी कुछ लोग ऐसी कठिन परिस्थितियों में जी रहे हैं। इस पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी सकारात्मक प्रतिक्रिया दी। कोण, खामदा, किन्नीखेडा, खोपमार व रक्षा अशा या 5 गावामध्ये क्षमता वाढ आणि दुरुस्तीचं काम चालू आहे। म्हणजे अजूनही काम झालेलं नाही आहे। त्यासोबतच दुसरं आणि तिसरं उत्तर या ठिकाणी असं दिलं आहे की रायपूर, बोराटाखेडा, माकला, टेंभुर्णा, राणा वगळून व बुच्चूखेडा अशा या गावामध्ये ई निविदा सुद्धा याची प्रक्रिया चालू आहे। परंतु मला अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदयांना म्हणायचं आहे की अजूनही आपण या ठिकाणी प्रगतीपथावर आहे, दुरुस्तीचं काम चालू आहे, अजून काही तिथे झालेलं नाही आहे। मागच्या DPDCच्या मीटिंगमध्ये सन्माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी सेक्रेटरी साहेबांना फोन लावला होता की त्या ठिकाणी वन विभागाची जागा असल्यामुळे त्या विभागाच्या जागेच्या माध्यमातून त्या झाला, परंतु अजूनही त्या ठिकाणी वन विभागाची जागा त्यांना त्या इलेक्ट्रिसिटी मिळाली नाही आहे। सोलर मायक्रोग्रिडचा अर्थ असा आहे की आता इंडिव्हिज्युअल घरांना सोलर देणार नाही, त्या ठिकाणी आपण एक कंप्लीट जसं आपण सोलर विलेजमध्ये गाव सोलर करतो तशा पद्धतीनं तिथे आपण सोलर प्लांट उभा करणार आहोत, मोठ्या कॅपॅसिटीचा प्लांट उभा करणार आहोत, त्याची मायक्रोग्रिड तयार करणार आहोत आणि त्यातनं बॅटरी स्टोरेजचा उपयोग करून वीज निर्मिती करून या प्रत्येक घराला त्या गावातल्या आपण त्या ठिकाणी तशा पद्धतीनं वीज देणार आहोत।